सर्व आंबा बागायतदारांना नमस्कार। आपल्याला माहितीच आहे की आता आंब्याला मोहर येण्याला सुरुवात झालेली आहे। आणखी या मोहराचं चांगल्या प्रकारे आपण जतन केलं तर आपलं चांगलं उत्पादन आंब्याचं येऊ शकतं, आपल्याला चांगल्या दर्जाची फळं मिळू शकतात। आणि यासाठी आंब्यावर येणाऱ्या रोगांचं नियंत्रण करणं मोहर आल्यानंतर किंवा मोहर येण्याच्या सुरुवात होण्यापासून शेवटपर्यंत हे अत्यंत आवश्यक आहे। आता मोहर येण्याची जी प्रक्रिया येते त्याच्यासाठी आधी आंब्याला कोळी पालवी यावी लागते आणि कोळी पालवी जून झाल्यानंतर त्याच्यातून मोहर येत असतो। आणि या कोळ्या पालवीवर मुख्यत्वे करपा नावाचा रोग हा प्रामुख्याने येत असतो। आणखी या करपा रोगाचं जर का आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण केलं तर आपल्या जो नंतर मोहर येणार आहे त्याच्यावरती या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो। त्याचप्रमाणे नंतर जी फळं येणार आहेत या फळांवर सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो। आणखी या रोगाच्या नियंत्रणासाठी जी काही आपण विद्यापीठाने बुरशीनाशकं शिफारस केलेली आहेत त्याच्यामध्ये अझॉक्सिस्ट्रॉबिन 23% SC हे एक बुरशीनाशक आहे की हे बुरशीनाशक आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये 10 मिली या प्रमाणात मिसळून आपल्याला ते फवारायचं आहे। आणि अशा प्रकारची आपण फवारणी केली तर आपण या कोळ्या पालवीचं चांगल्या प्रकारे जतन करू शकतो आणि या पालवीचं संवर्धन करून आपल्याला या पालवीतून 2 महिन्यांनी मोहर चांगल्या प्रकारे येऊ शकतो। त्याचप्रमाणे काही भागामध्ये कोळ्या पालवीवरती पालवीबरोबरच पाले मोहर आलेला आहे आणि या मोहराचं सुद्धा संरक्षण या बुरशीनाशकामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतं। यानंतर मोहर आल्यानंतर आपल्याला त्याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि मोहरावरती प्रमुख जो येणारा रोग आहे हा रोग म्हणजे भुरी रोग। आणि या भुरी रोगामुळे मोहराचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं आणि जर का वेळीच नियंत्रणात आपण आणलं नाही तर जवळपास या भुरी रोगामुळे 60 ते 70% एवढं नुकसान होऊ शकतं। म्हणजे जरी आपल्याला मोहर आला तरी त्यापासून आपल्याला फळं फार कमी मिळतात। तर हा भुरी रोग हा साथ स्वरूपाचा रोग आहे। आणखीन थंड हवामान किंवा थंडी सुरू झाल्यानंतर ते वातावरण या रोगासाठी पोषक होतं आणि त्यामुळे अशा प्रकारची भुरी रोगाची लक्षणं आपल्याला दिसू लागली की आपण बुरशीनाशकाची फवारणी करणं आवश्यक आहे। मगाशी मी जे सांगितलं बुरशीनाशक अझॉक्सिस्ट्रॉबिन हे बुरशीनाशक सुद्धा भुरी रोगासाठी परिणामकारक आहे की जे 10 लिटर पाण्यामध्ये 10 मिली या प्रमाणात मिसळून फवारणी करायचे। परंतु त्याच्याचबरोबर हेक्झाकोनाझोल हे जे एक बुरशीनाशक आहे 5% SC हे बुरशीनाशक अधिक प्रभावी आहे आणि ही दोन्ही बुरशीनाशके ही आंतरप्रवाही स्वरूपाची असल्यामुळे ही दोन्ही बुरशीनाशकं अत्यंत परिणामकारक आहे। आणि हेक्झाकोनाझोल सुद्धा आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये 10 मिली या प्रमाणात मिसळून त्याची फवारणी करायची। विद्यापीठाने जी एक आंबा मोहर संरक्षण वेळापत्रक बनवलेलं आहे की याच्यामध्ये आपण 6 फवारण्या करण्याचं आपण शेतकऱ्यांना सांगत असतो की या 6 फवारण्या केल्यामुळे आपल्याला आंब्यावर येणाऱ्या विविध किडी आणि रोगांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येऊ शकतं। तर या 6 फवारण्यामध्ये जी काही कीटकनाशकांची शिफारस केलेली आहे या शिफारशी ही जी कीटकनाशक आहेत या कीटकनाशकांबरोबर मी आता जी बुरशीनाशकं सांगितली हेक्झाकोनाझोल 5% SC आणि अझॉक्सिस्ट्रॉबिन 23% SC ही दोन्ही बुरशीनाशकं सुसंगत आहेत। त्यामुळे एकत्रित फवारणी करण्यासाठी आपण त्यांचा वापर करू शकता की ज्यायोगे एकाच फवारणीमध्ये आपण तुडतुडे असतील किंवा थ्रिप्स असतील त्याच्याचबरोबर करपा आणि भुरी रोग यांचं आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो। परंतु मला एक विशेष बाब सांगायची इथे असं की अनेक बागायतदार आहेत की ते अनेक प्रकारची म्हणजे एकापेक्षा जास्त 2, 4, 5 प्रकारची वेगवेगळी रसायनं मग त्याच्यामध्ये कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, वृद्धी संप्रेरक असेल, आणखीन विद्राव्य खतं असतील ही एकत्र मिसळून फवारणी करतात की जेणेकरून फवारणीचा खर्च हा वाचतो असा त्यांचा समज असतो। परंतु जेव्हा आपण विद्राव्य खतं ही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकासोबत मिसळून फवारणी करतो ही जी विद्राव्य खतं आहेत ही अत्यंत क्रियाशील असतात आणि आपण जे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरतो त्याच्याबरोबर त्यांचा संयोग होऊन कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची परिणामकारकता कमी होते। त्याचप्रमाणे आपल्याला जे अपेक्षित जो एक वाढीचा जो खतामुळे जो वाढीचा जो एक परिणाम आपल्याला साधायचा असतो तोही साधला जात नाही। त्यामुळे माझी शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे बागायतदारांना की फवारणी करताना आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांची सुसंगती पडताळून तशाच प्रकारे आणि शिफारस केलेल्या मात्रात फवारणी करावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या सोबत कुठल्याही प्रकारची विद्राव्य खतं ही अजिबात वापरू नयेत की जेणेकरून आपल्या चांगलं उत्पादन मिळू शकेल की किडीचा आणि रोगाचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होऊ शकेल आणखीन त्यामुळे आपण भरघोस उत्पादन घेऊ शकाल। आपल्याला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणखीन या विद्यापीठाचं जे चॅनल आहे त्याला भरघोस आता असा प्रतिसाद द्या. आणखी या माहितीचा उपयोग करून आपण आंबा मोहराचं चांगल्या प्रकारे संरक्षण करून भरघोस उत्पादन घ्या. धन्यवाद.